हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघत होते मी, तर आता खूप छान छान कमेंट्स येत आहेत. तर मला तुमच्या कमेंट बघून खूप छान वाटतं. मी खरंच अगदी म्हणजे मनापासून सांगते, जेव्हा मी तुम्ही म्हणजे कमेंट्स करतात मला, आणि ती कमेंट मी प्रत्येकाची कमेंट वाचत असते, तर वाचत असताना म्हणजे खूप म्हणजे मनापासून मला खूप छान वाटतं. स्वामी माझ्यासाठी काहीतरी करतात, तर तेव्हा मला खूप आनंद होतो. तसंच तुम्ही जेव्हा कमेंट करता, तर मला असं वाटतं तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करत आहात. म्हणजे कमेंट जरी केली तरी सुद्धा मला मनाला खूप छान वाटतं. यातून म्हणजे कमेंट्स मधून काय दिसतं, मला तुमचं प्रेम दिसतं, की तुम्ही मला किती प्रेम देत आहात. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. तर असेच छान छान कमेंट्स करत राहा. आणि बाकी मला काही नको. आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, अध्यात्म करायचंय, पण त्यासोबत आपल्याला माणसं सुद्धा जोडायची आहे. कारण ही स्वामींची शिकवण आहे की जास्तीत जास्त माणसं जोडा. आणि हे श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कलियुगात तुम्हाला अध्यात्मात यावंच लागणार आहे. आपल्याला अध्यात्मात यावंच लागणार आहे. आणि अध्यात्मात आपण आहोत, प्रत्येक जण आहोत. परंतु फक्त अध्यात्मात असून काही उपयोग नाही. आपल्याला आपल्या देवाला प्रसन्न करून घेणं, त्याची सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ देत असते, म्हणजे मी तुम्हाला सांगत असते की ही सेवा करा, ती सेवा करा. परंतु जेव्हा तुम्ही सेवा करतात, तर तुम्हाला जी सेवा तुम्हाला शक्य होती ती करा. म्हणजे मी प्रत्येक सेवा सांगितली म्हणजे करायची असं काही नाही. माझा असा काही अट्टहास नाही. तुम्हाला जी सेवा, म्हणजे आता ही सेवा मी करू शकते किंवा करू शकतो, ही सेवा करायला मला वेळ आहे, तर ती सेवा तुम्ही नक्की करा. नसेल शक्य तर ती सेवा सोडायची. दुसरा माझा व्हिडिओ आला तो बघायचा, तेव्हा तुम्हाला शक्य असेल तर ती सेवा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. पण काहीतरी आपल्याला सेवा करायची असते. कारण कसं असतं, आता जेव्हा बघा आपला वाढदिवस येतो किंवा एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस असेल, तर त्याच्यासाठी आपण जर काहीतरी केलं, त्याला सरप्राईज दिलं, काहीतरी गिफ्ट आणलं, तर बघा आपल्या मनाला, आपल्याला सुद्धा किती छान वाटतं की नाही. काहीतरी वस्तू आणली तर आपल्याला किती आनंद होतो, मनापासून आनंद होतो. आणि जर त्या व्यक्तीने आपल्यासाठी काही आणलं नाही आणि फक्त बर्थडे विश केलं, तर इतका आपल्याला आनंद नाही होत. तसंच या गोष्टीचं सुद्धा आहे. म्हणजे आपण अध्यात्मात येतो, आपण देवपूजा रोज करतो, पण जेव्हा आपण मनापासून देवाची सेवा करतो, त्याला प्रसन्न करतो, तर त्यानंतर तेव्हा देव प्रसन्न होत असतो. आणि त्याला सुद्धा आनंद होतो की माझ्यासाठी समोरचा व्यक्ती किती करत आहे. तर तेव्हा तो आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो. म्हणून आपल्याला देवाची, प्रत्येकाची सेवा करण्याची एक वेगवेगळी पद्धत असते. अध्यात्मात आपण जेव्हा येतो, तर कोणी दानधर्म करतं. दानधर्म करून कोणाला तरी आनंद मिळत असतो की मी काहीतरी केलं. त्यानंतर कोणी देवाची सेवा करतं, म्हणजे पोथ्या वगैरे वाचन करतं, पारायण करतं. तर या गोष्टी आपण करत असतो, त्यातनं आपल्याला आनंद मिळत असतो. आणि काही जण देवपूजा करतात. म्हणजे देवपूजा आपण रोज करत असतो, पण कधीतरी असं, जसं मी तुम्हाला सांगते, एकादशी वगैरे काही तिथी असतात, तर त्यावेळेला आपण साजरं संगीत करत असतो. तर ते जेव्हा आपण करतो, म्हणजे आपण देवांना काहीतरी वस्त्र घालून, फुलं वगैरे, भरपूर फुलं आपण आणतो, काहीतरी डेकोरेशन करतो. आता जसं मार्गशीर्ष महिना सुरू आहे, आपण महालक्ष्मी देवी आईची पूजा करतो, तर ती एकदम वेगळ्या पद्धतीने आपण मांडत असतो. तर या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळत असतो. तर असंच थोडी थोडी सेवा करत चला. या अध्यात्मात आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला सेवा करणं, देवासाठी काहीतरी करणं, त्यांना प्रसन्न करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टी करतो, तर त्यानंतर आपल्याला सुद्धा स्वतः एक वेगळा आनंद मिळत असतो. आणि आपल्याला स्वतःला सुद्धा पॉझिटिव्ह वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही या गोष्टी करून बघा. जेव्हा तुम्ही करणार, म्हणजे मी तुम्हाला 10 सेवा सांगितल्या, त्यातल्या तुम्ही 5 सेवा करा. त्या सेवा केल्यानंतर बघा तुम्हाला स्वतःला म्हणजे किती पॉझिटिव्ह वाटणार आहे. ही गोष्ट तुम्ही बघा. म्हणजे तुमच्यामध्येच एक तुम्हाला वेगळं तुमच्या घरात वातावरण निर्माण होणार आहे. तर अशा गोष्टी तुम्ही करत चला. माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. आणि मी ज्या सेवा सांगते, तर त्या इतरांना सुद्धा सांगा. अध्यात्मात प्रत्येकाला आपल्याला आणायचं आहे. प्रत्येकाकडून आपल्याला सेवा करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला सेवा सांगणार, तो सेवा करणार, तर जेव्हा त्याचा फायदा होईल, ती सेवा केल्यावर त्याला काहीतरी मिळणार आहे, तर त्यासोबत तुमच्या सुद्धा ते बदल होणार आहे. तुमच्या घरात ते बदल तुम्हाला दिसणार आहे. कारण मी स्वतः जेव्हा युट्यूबवर आली ना, तर मला स्वतः म्हणजे दिसतंय की म्हणजे मी युट्यूबद्वारे अध्यात्म घराघरात पोहोचवते आहे. तर त्यानंतर माझ्या स्वतःच्या घरात मला बदल दिसत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण घरोघरी स्वामींची सेवा, अध्यात्म घराघरात पोहोचवा. तर तुमचा खूप वेळ घेतला, तर त्याबद्दल मी माफी मागते. म्हणजे खूप लेक्चर देत बसली मी. तर
लेक्चर समजा किंवा तुम्ही काहीतरी म्हणजे मी तुम्हाला काहीतरी माहिती देते, जे तुम्हाला समजायचं ते समजा. पण म्हणजे असं त्यातनं होत नाही की म्हणजे मी खूप म्हणजे मला खूप गोष्टी माहिती आहेत किंवा या गोष्टीत मी खूप तज्ज्ञ आहे, असं मी अजिबात समजत नाही. मी फक्त एक स्वामींची छोटीशी सेवेकरी आहे आणि स्वामींची सेवा मी घराघरात पोहोचवते. अध्यात्म घराघरात मला न्यायचं आहे, तेच मी तुम्हाला सांगते आहे, बाकी काही नाही. तर जेवढं मला माहिती असतं, जेवढं मी ज्या गोष्टी करते ते तुम्हाला सांगत असते. तर आज एक म्हणजे मी तुम्हाला एक छोटीशी सेवा सांगणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. तसं तर म्हणजे ही सेवा मार्गशीर्ष महिना सुरू झाला तेव्हापासूनच करायला हवी होती. ती सेवा आपल्याला गुरुवारी करायची आहे. ठीक आहे, आता एक गुरुवार आपला राहिलेला आहे. तर ज्या महिलांचे पिरियड येतील त्यांनी ही सेवा कशी करायची ते मी नंतर सांगते तुम्हाला. तर आता आधी ज्यांना काही अडचण नसेल त्यांच्याबद्दल सांगते. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. प्रत्येक महिलांसाठी ही सेवा आहे, तर महिलांनीच ही सेवा करायची. तर तुम्हाला आता जो येणारा शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्षचा 26 डिसेंबरला, तर त्या गुरुवारी तुम्हाला महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्हाला मी जसा सांगेल तसा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अगदी वेगळ्या पद्धतीचा अभिषेक आहे, पण तुम्ही हा अभिषेक जेव्हा करणार तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात अनेक बदल दिसून येणार आहेत. मी स्वतः जेव्हापासून असा अभिषेक करायला लागले म्हणजे त्यानंतर माझ्या आयुष्यात मला अनेक बदल दिसायला लागले. तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या, तुम्ही सुद्धा हा अभिषेक करा. तर आता तो अभिषेक तुम्हाला गुरुवारी कसा करायचा आहे त्याबद्दल मी सांगते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, हा दिवस इतका महत्वाचा आहे. या दिवशी सफल एकादशी सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी सोबत विष्णू भगवानांची सुद्धा सेवा करायची. तर खूप म्हणजे पवित्र दिवस मानला गेला आहे. तर तुम्हाला 26 डिसेंबरला गुरुवारी सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तुमच्या घरात, तुम्हाला श्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची मूर्ती एका म्हणजे छोटासा पाट घ्यायचा किंवा चौरंग घ्या, त्यावर ठेवा आणि त्यावर तुम्हाला एक डिश ठेवायची आहे आणि डिशवर तुम्हाला लाल कलरचा एक डिशवर तुम्हाला कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडावर तुम्हाला श्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. आता आधी मी श्रीयंत्राचं सांगते, महालक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक नंतर सांगते. आता महत्वाचा अभिषेक काय करायचा आहे की महालक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर ते तुम्ही श्रीयंत्र ठेवल्यानंतर तुम्हाला श्रीयंत्र सांगते. आधी श्रीयंत्र ठेवल्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे आणि कुंकू घेत असताना आधीच सांगते केमिकल युक्त अजिबात घेऊ नका. जो हळदीपासून बनवलेला असतो, ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक नॉन केमिकल, तो घ्यायचा आहे. आणि तो कुंकू घेतल्यानंतर तुम्हाला या 2 बोटांमध्ये तो घ्यायचा आहे. हा अंगठा आणि हा करंगळी शेजारचा बोट, या 2 बोटांमध्ये तुम्हाला चिमटीभर कुंकू घ्यायचा आहे. आणि तो कुंकू घेतल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची 108 नावं आहेत, ती घेत घेत तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे. ती जी 108 नावं आहेत ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि तिथून तुम्हाला ती एक नावं घेत किंवा एखादी प्रिंट आउट काढून घ्या. तर ती नावं घेत, पहिलं नाव घेतलं कुंकू अर्पण करायचा, दुसरं नाव घेतलं कुंकू अर्पण करायचा. अशा पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. आता हे झालं श्रीयंत्राच्या बाबतीत. त्यानंतर श्रीयंत्र जागेवर ठेवायचं. आता तुमच्याकडे श्रीयंत्र आणि तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे, तर तुम्हाला महालक्ष्मीची मूर्ती एखाद्या डिशमध्ये ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर तुम्हाला तिच्या पायापासून, म्हणजे तुम्हाला तेच म्हणायचं आहे, म्हणजे 108 नाव मी तुम्हाला लक्ष्मीची सांगितली, तर पहिलं जे नाव आहे ते म्हटल्यानंतर तुम्हाला कुंकू तिच्या पायापासून या 2 बोटांमध्येच घ्यायचा, पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे. एक वेळा नाव घेतलं पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण केला, दुसऱ्या वेळा नाव घेतलं परत पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कुंकवाचा अभिषेक महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर करायचा आहे. आता जर तुम्हाला हे नावं घेणं जर जड जात असेल तर तुमच्याकडे नित्यसेवाचं पुस्तक असेल तर नित्यसेवाच्या पुस्तकात श्रीसूक्तम आहे. तर पहिली ओवी झाली की नमो नमः म्हणायचं आणि कुंकू अर्पण करायचं, दुसरी ओवी झाली नमो नमः म्हणायचं, कुंकू अर्पण करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक प्रत्येक महिलांनी करायचा आहे. तर आता राहिला प्रश्न पिरियडचा. महिलांचे पिरियड आले तर तुमच्या घरात तुमच्या सासूबाई असतील, तुमची आई असेल, तुमची जाव असेल, कोणीतरी हा कुंकवाचा अभिषेक करायला असेल तर त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या. किंवा तुमच्या घरात कोणीच नसेल तर तुमचे पिरियड आले तर तुम्ही तर काही करू शकत नाही. मग तुम्ही जर पुढच्या गुरुवारी, म्हणजे बऱ्याच जण पुढच्या गुरुवारी पौष महिन्यात
उद्यापन करणार. तसं तर मी सांगितलं की या महिन्यातच करायचं, पण पिरियडचं आपण काहीच करू शकत नाही. पिरियड आले शेवटच्या गुरुवारी तर तुम्हाला उद्यापन तर करता येणार नाही. हा तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुमच्या घरात तुमची जाव असेल, तुमची सासू असेल, तुमची आई असेल, कोणीतरी उद्यापन करणार असेल तर त्यांच्याकडून तुम्ही उद्यापन करून घ्या. हे तरी करा, पण मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचा प्रयत्न करा. पण घरात कोणीच नाही, तुम्ही कोणाकडून करू शकत. किंवा तुमची मुलगी असेल घरात मोठी असेल, ती करू शकते, तर तिच्याकडून तुम्ही उद्यापन करून घ्या. एका स्त्रीला बोलवलं तरी पण चालेल, 5 बायकांनाही बोलवलं तरी चालेल. तर एका स्त्रीला बोलून तिच्याकडून तुम्ही तेवढं करू शकता म्हणजे उद्यापनचं. पण ठीक आहे, तुम्हाला काहीच शक्य नाही तर मग तुम्ही पौष महिन्यात जो एक गुरुवार आहे तो गुरुवार तुम्ही वाढवणार आहात, तर त्या गुरुवारी तुम्ही असा अभिषेक करायचा आहे. कुंकवाचा अभिषेक अतिशय म्हणजे महालक्ष्मीची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. म्हणजे मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर ही सेवा जो कोणी करतं तर महालक्ष्मी आई त्याच्या घरात कायमस्वरूपी वास करते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि लक्ष्मी फक्त पैसा घेऊन येत नाही, ती आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येत असते. लक्ष्मी जेव्हा आपल्या घरात असते तर त्यावेळेला आपल्याला आपल्या घरात वादविवाद कधीही होत नाही. आणि ज्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरात निघते बघा, आपल्या घरात वातावरण खूप छान असतं. आपण म्हणतो लक्ष्मी माझ्या घरात आहे. आणि बघा तुम्ही एखाद वेळेला म्हणजे असं होतं की एक दिवस खूप म्हणजे नवरा बायकोची भांडणं सुरू होतात, मुलांचे वादावादी सुरू होतात, घरातलं म्हणजे वातावरण खूप बदलतं. म्हणजे आपण म्हणतो की आधी खूप चांगलं होतं आणि काय होतं की अचानक वातावरण बदलतं, घरात खूप कटकटी सुरू होत. आपण खूप प्रयत्न करतो शांत राहायचा तरी सुद्धा कटकटी होत असतात. तर हे वाढतच जातं, एक दिवस सुद्धा शांतता राहत नाही. तर आपण समजून घ्यायचं की आपल्या घरात ती लक्ष्मी बाहेर गेलेली आहे आणि अलक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तर लक्ष्मी फक्त पैसा घेऊन येत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पैशांसाठी आपल्याला लक्ष्मीची गरज नाही आहे. लक्ष्मी जर आपल्या घरात राहिली तर आपल्या घरात सुख समृद्धी येणार आहे आणि सुख समृद्धी आपल्या घरात कायमस्वरूपी टिकून राहणार आहे. तर हा कुंकवाचा अभिषेक प्रत्येक स्त्रीने करायचा आहे. मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की प्रत्येक स्त्रियांनी हा कुंकवाचा अभिषेक नक्की करा. आणि तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती नसेल, श्रीयंत्र नसेल तर एक प्लास्टिकचं श्रीयंत्र, म्हणजे ते तरी तुम्हाला तेवढं तरी शक्य असेल तर ते तरी आणा. किंवा नसेल काही शक्य तर एक सुपारी घ्या, तिला लक्ष्मीचं स्वरूप माना, तिचा अभिषेक करा. महालक्ष्मी माझ्या घरात तुझी मूर्ती नाही, तुझा फोटो नाही, काहीच नाही फोटोवर, पण तुम्ही अभिषेक करू शकता. तर तुला मी लक्ष्मी स्वरूप समजते आहे, तर तिच्यावर तुम्ही अभिषेक करा लक्ष्मी समजून. हे बघा, या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. तर सगळ्या महिलांनी कुंकवाचा अभिषेक पुढच्या गुरुवारी, शेवटच्या गुरुवारी नक्की आवर्जून करायचा आहे. आणि तुमच्या घरात काय बदल होता ते तुम्हीच बघा, मला नाही सांगितलं तरी देखील चालेल, पण मला कमेंट करा. म्हणजे कमेंट तुम्ही जेव्हा करणार ना, मला अतिशय म्हणजे इतका आनंद होतो आहे की मी तुम्हाला नाही सांगू शकत. इतका आनंद झालेला आहे तुमचे कमेंट बघून. तर कमेंट करत चला काहीतरी. म्हणजे मला कमेंटमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, नाही आवडत, काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, किंवा तुमच्याकडे काही असेल म्हणजे माझ्या हातून काही चुकत असेल किंवा माझ्या हातून काही सांगायचं राहत असेल तर तुम्ही सांगा की ताई असं असं आपण करू शकतो. तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल, मी तर तुम्हाला सांगते सेवा, तर तुम्हाला काही कोणती गोष्ट माहिती असेल तर तुम्ही मला ती माहिती देऊ शकतात. म्हणजे काहीतरी मला सांगायचा प्रयत्न करा, कमेंटमध्ये काहीतरी म्हणजे टाईप करा, मला बरं वाटेल. तुमच्या कमेंट बघून मला खूप छान वाटतं. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.